सोनिया अरे मार ना सरा सरा पाणी आहे आईला जिकडे जाईन तिकडे टाइमपास करतो भाऊ ह्यो. हा मार ना भाऊ पाणी मार ना सरा सरा अरे कमीत कमी पगारापुरतं तरी काम करीत जात आहे कस काय परवडत भाऊ मालकाला कस काय नाही. हा मार सरा सर पाणी. तुला काही गाणं बिणं येतं का नाही म्हणे जाता जरा चांगले गाणे बिणे जरा चालू दे हे दामणी चालू दे दामणी चालू दे चालू चालू दामणी हो हा चालू दे. अरे पाणी भारी मारलं बरं का पण पोराच्या सोनीने कामाचा आहेच असा तो. बंटे टांग मोडे तूच का? हा मीच आहे काय हो कंप्लेंट आहे तुझ्या नावची. कंप्लेंट आहे माझ्या नावाची बस नाही असू दे असू दे. हवालदार आहेत का तुम्ही? हो हा हा ना. बेल्ट काय दिसत ना पण तुमच्या बेल्ट आहे कमराला ना बेल्टाचे नट तुटले ना. असं का? हा येतं येतं एक जणाला लय मारलं हा बेल्टाखाली मग ते नटे तुटून गेले. बेल्टाने मारलं? हा मग आता शेवटलं मग बंदूक घेतली. एक कमी एक आपला पाय कस का झाला नाही, काय झालं त्या टेलर दिसत नव्हतं असं का? त्यानं माप चुकवलं. बरं बरं काय काम होतं सर? तुझ्या बायकोने कंप्लेंट केली माझ्याकडं. माझ्या बायकोनी कोणत्या बायकोनी केली कंप्लेंट? म्हणजे कोणत्या बायको तुला 10 बायका आहे का? दोन आहेत दोन. दोन हा ते पहिलीने केली का दुसरीने केली? आता मी ते विचारलं नाही भाऊ पहिल्याने केली का दुसरीने केली. हा एक जणी आलती तो नावचं आहे. एक जणी आलती हा ती लिहून दिलं ते ना. तर कोणती होती काय वर्णन फिरणन काही नाव गाव वर तिचं तिच्या काही? नाकाचा शेंडा मोठा आहे डोळे बारीकले दोघी सारखेच आहेत. गाल फुगेले आणि तिचे मोठाले आहे परत काय केस डोक्याची. आईला साहेब हा काय बोलत होता तुम्ही नेमकं काही आणि कळलं परत तिचे लांब लांब होते हात पाय. असं का? हात पाय सगळ्याचे लांब लांबच असते साहेब कुणाचे आखूड नसते. काहीचे बारीक राहते काहीचे जाड राहते. तब्येतीने माझ्या बायका तू बी चांगलेच आहेत पण दोन्ही लागायचे का तुला? हा पण काही नाही आता कोणतं तरी एक आलते तिचं नाव आहे ना ये सुनीता. हा सुनीता बरोबर ना? आईला बरोबर आहे का? बरोबर सांगितलं राव. हा मग आता तिला काय कंप्लेंट आहे बुवा आता? आता तिने अशी कंप्लेंट केली तुला मारितो म्हणते त्यांना. नाही मारीत बिरीत नाही जादा प्रेम आहे आपलं तर आपल्या बायकोवर. ए मला इथं काहीच बोलू नको हा. मी तुला घ्यायला आलेलो आहे. घ्यायला आले? हा घ्यायला असं कस का जाईन मी आता इथं ड्युटीवर आहे. ते मला काहीच माहिती नाही. ड्युटी संपल्यावर येईल. ते अजिबात नाही ते कंप्लेंट हे करतून टाक. ते देवटी जावले गेले खड्ड्यात पहिलं चाल. पहिलं चल. हा निघ. दादा काय चाललंय? काय नमस्कार काय नमस्कार. हे याला घ्यायला आले उचलायला आले याला. काय उचलायला आले? अहो या बायकोला घरी गेलो लय त्रास देता. हा लय घंट्याचा आहे बायकोला लय त्रास देतोय मी ऐकतोय जाता येत. बरोबर आहे ना? हा बरे ऐक तुझ्याच गावचे रे आहे ना आमच्याच गावची. आणि मग? हा. आम्ही पाहायला आलो तुझ्या घरी आरडा आरडा चालूच असतोय. हा ना हा तरी ती बाई मला रडू रडू सांगायची. हा रात्रीचा रडवायचा तिला. हाची मोठी आहे ना तिला त्रास देतो लहानीला नाही देत. हा? मोठीला आणि मोठीला त्रास देत नाही का? मोठीला मोठीला त्रास देतो का? हा आणि लहानीला कावर देत नाही? लहानी नंतर केलेली मग आवड नाही. आहे ना. आवडीची ती आपल्या. मोठी पण हाऊस झाली वाटतं. हा आता लहानी सांग हाऊस करतो का? हा का मारू गोळी मधून कुठून? एवढं हे नाव नाही साहेब तुमच्या याच्यावर. माझे नाव व्यवसाय काढून राहते आमचं नको विचारू तू चाल. याला आहे ना हा हात घेऊन नाही त्याला आता मध्ये नेतो बरोबर देतो त्याला. शिका थोडं. एक तर पहिले असताना दुसरी केली म्हणजे फारकत व्हायला नव्हती ना. हरकत नाही झालेली. पहिले पोर आहे तुला हा पहिले पोर आहे आहेत ना? ना. आणि दुसरे किती आता दुसरीला 4 पोर आहेत. काय होतं दुसरी 4 पोर आहे? 4 पोर आहेत दुसरीला. हा ना हा आणि मग दादा 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 हा, काय मला कंप्लेंट करायची. मी तुम्हाला इथं बघून तुमच्याकडेच आले. कावर मानावर लय मला मारितो माहितीये का. मला घटस्फोट घ्यायचाय. घटस्फोट घ्यायचा आहे हा आणि तो आता गळ्यात काही लायसन बिसन दिसत नाही तोंडावर फेकून आणलं त्याच्या. डायरेक्ट. हा हो दादा एक मिनिट ऐकून घे मी कामावर इथं. काय? ए बाई इकडे भेतडून उडी मारून आली का काय पुरुष तू? हा ते इथं दिसले मला अरे मी वॉचमॅन आहे इथं गेट इकडून ये. हा बरं जाऊ दे आलीच ते येऊ दे. हा बरं, गप्प बसा ना का तवाला काही घेऊ गेली का ती? मग तिला मला पाहिलं म्हणून ती आली ना जवळ. बरं हा. मग हा काय मला लय भांडतो मला लय मारतो माहितीये का. मला पहिली कंप्लेंट द्यायची मग घटस्फोट घ्यायचा. अरे बा आता इकडं कुठे घेती हा कोर्टात जायचं घटस्फोट घ्यायला वकील लावायचा. अहो पहिली मला FIR द्यायची त्याच्यानंतर मग मी घटस्फोटचं बघन. FIR ला घाबरला तर घाबरला. म्हणजे अगोदर आमच्या कोण घाबरून घ्यायचा बा हा मग नंतर तिला चोळायचा का बघ हा कोर्ट मोरा.
हा हा बरोबर दादा हा. ते का तर घेतं मग घ्या लगेच. नाही नाही ते काहीच नाही बाबा मला वेळ नाही दादा असं केस मा मागे इतक्या केस आहे हा तू चाल बरं पाहिजे ते सगळे केस राहू द्या, माझी पोलीस केस चौकीत पहिली यावं लागेल. बघा. हा अहो ते सगळे केस राहू द्या, माझी केस बघा पहिली. मला लय आत्ता पण आणलं त्यांनी. चला माझ्या घरी. म्हणजे आता याची केस राहून देतो आणि तवाली घेऊ का हा साहेब हा? पेन धर लगेच या पर नोंदून घ्या यांचं बस इथं खुर्ची बाई असं कर FIR अशी नसती. इडे नाही आज कर पोलिटिशियन हा. मी याला घेतो आणि तू येते चौकीत नाही रे. जाऊन नोंदावं लागा ना काय रोडवर नोंद इकडे रोडा कुठं नव्हती ती मी याला उचलायला आलोय उचलायला हा. उचलन का तुम्हाला? म्हणजे घेऊन जायला हा का? हा कारण यानं काय केलंय बायकोला तर देता हे असंच का? आता बायकोला तरच नाही द्यायचं तुमच्या ओळखीचं आहे का? द्यायचं शेताला तरच द्यायचं का मग? होय नाही सगळे नवरे असेच असतात ना. हा, असेच, म्हणलं हे असेच. असंच का? दादा गाडी आणली का वडीत न्यायचा नाही नाही तुमच्या बायकोला देतात का त्रास? कोण नाही आम्ही कायद्याला बांधले आम्हाला बायकायचं पुढं पुढं करावं लागत हा हा जे साहेब बायको जर म्हणल्या ड्युटीवरून आल्या हा बस इडं तर इडच बसणार म्हणले भाजी चिरा लगे भाजी चिरून देऊ. असंच नवरा नाही पाहिजे. मग काय असे काय कामाचे नाही आता याला बारीक करतो ना मध्ये घालून यांचं काय? नाही ते काय सहज चालले होते कुठे चाललं होतं गावात गावात चाललं ते यायला पाहिलं ना, हा. दिसलं तर दादा म्हणजे म्हणा या ठोकीतो मी बायकोला पण पहिलं तुम्ही माझ्यासोबत चला, मी परत घरी गेल्यावर परत मला आणीन देऊ. नाही तुम्ही घरी जाऊच नका तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन चला आमच्या बरोबर बरं हा हा चला हवलदार दादा नमस्ते. हा नमस्ते काय माझ्या नवऱ्याने पण दुसरी बायको केली अहो. मग करू द्या ना करू द्या ना. आणि मग तू काय झोपली होती का आतापर्यंत त्याला दुसरी बायको करून तू करीत काय होती अहो ते मारित होता ते म्हणलं तू जर सांगितलं ना मी तुला मारून टाकीन मग असं बोललं होतं मला. त्याला बा सगळे नवरे काय मारित्यान बायका करत्यान माणसाची ताकद वेगळी असते बायाची वेगळी असते. मग तुमची ताकद दाखवायची त्यांना दाखवणार ते मी एका हाताची नाही. कोणाच्या माझ्या नवरा किती जाडजूड आहे. मग तवा पाहता थोडा जाडजूड करायचा असा लंगार माणसाची न माझा नवरा. असंच आहे का हा. यानं दोन केले आहे हा वय? मग हे होतं नाही? हा. हाच आहे का ते नाही माझा नवरा. नाही ना? नाही म्हणते नाही नाही मग म्हणते म्हणते पाय तू- मग तू दुसरी तिसरी तयारी करायची हा आहे ना ए, काय ते बाई? काय हाय त्या दोन सांभाळ व्यवस्थित अहो मी माझ्या नवऱ्याचं सांगायला आलंय कुठं लोटला गायत घालायचं. नाही रे मी नाही गळ्यात घाली बाई मग मला वाटतं तुमची चुकामुक होईल काय भावाच नाही नाही तसं काही नाही आमचं. अरे बोलले? चुकामुक म्हणजे पहिल्या बायको ना कंप्लीट केलेली हा तर मला वाटतं ही दुसरी पळत आली काय असं म्हणजे दोन आहेत का यांना? हा यायला दोन आहे ना दोन आहेत. काय बाई? मग तिला 4 पोर पहिली किती म्हणला पहिले 3 आहेत म्हणजे 7 आहे का हा मस्त प्रगती करून ठेवली मग बाबानी. मग आता त्याचं वय त्या मापाचं आहे ना अजून म्हणतो तिसरी करायची हा का बाई मग 12 होते ना डझनभर. हा मग हा. एक डझन एक होते डझन. ना मग. जाऊ आपल्याला काय करायचं हा तुम्ही पहिलं हा माझं तो बघा. तो करतो तू पोलिटिशियन चाल तू कंप्लीट घेतो तो काय बाई अहो मग करायला आली ते काम. आता तो काय करायचं म्या माझ्या नवऱ्याने बायको केली ते. तो नवऱ्याने बायको केली हा. मग तू गेला दुसरा नवरा करून अयो अहो सोपं परे मग काय बरोबर आहे काय ते? नवरा करू आणि मग त्याला काय हा. ते मी असतं कर घटस्फोटाची दुसरी केली. हा. का मग कंप्लेंट द्या ना. तसंच झालं बिगर घटस्फोटची झालं ते. मग तुला नादाला त्याच्याकडे जायचंय का नाही नाही मला नाही यायचं. आणि मला मग जाय तू मी परवाना देतो तुला जे दुसरा करू वय तुम्ही राहताना पुरावा तू काय करायचं वय करू का मग तो काल येईल तो पाया पडायला आता पेढे घेऊन येईन तुम्हाला. काचे पोरं झाले हो हा पोरं झाले हो म्हणजे मला हा तुला तुला पोरं झाले हो ना हा मला नवरा झालो रम पोरं झालं तुम्हाला पेढे घेऊन हा हा चालेल चालेल धन्यवाद. मा नंबर आहे तो का गोड तोंड करायला नंबर हा नाही आता हिच्या पोरी कोण घेईन नाही यायन ओळखीची नाही तुझ्या काचा नंबर मावला आहे मी का गं? घेते ना पुढे जाऊन. बरं हा पुढे गेले होते तुला बरं भाई जा तुम्ही दुसरा करू काय त्याच्या मागे नका लागू त्या माणसाच्या नको लागू नाही नाही काही नाही हाताने वाटू. अहो जो दिवस वगैरे तो आपला म्हणायचा हा आयुष्य तरी किती का माणसाला तुमची नवरा बायकोची भांडणं होतात का? कधीच नाही होती हा का मी गोड बोलून राहतो बायकोशी काय वेळ झाली पाहिजे. एवढा 50,000 महिना कमी पण तरी मला बायको पुढं गोड गोड ते बोलावं लागत म्हणतात काय बाया झाले पाहिजे नव्हते. काय झाले पाहिजे नव्हते म्हणतात भांडण. हा. कोणाचे आमचे हा हा आम्ही कायद्याला बांधले ते आम्हाला माहिती ना कायदा कसा आहे तुमच्यावर डोळा ठेवायला बघा ते काय काय कोण असं दिसत नाही रे बाई भाग लग्न व्हायला काळजी करू नको अहो किती पगार आहे नाही कोणाला 50,000 आहे 50,000. हा. मग काय नाही होय ना 50-50 काय आला मला आणि तुम्हाला ए बाई तो पाया पडू का मी कमून म्हणजे तुम्हाला गुंतून देते काय ना येते ना मग मी पण तुमच्या घरी. तिकडे पाय वय ठीक अवघड आहे. दगड डोक्याला ताण देऊ आम्ही केशी घेतो का तुमच्या संग लग्न करायला काय आम्ही हे पण आवाज असाच आहे. हे काय बरोबर आहे ना. काय गोडी म्हणतात कडीतो उचला यांना. काय बोलत चाल पुढे चाल. काय नाही हा? माझी कंप्लेंट घ्या तो चला. सारख्याच द्या हिची कंप्लेंट घ्या ए पहिले. बाई तू चाल ना पोलीस स्टेशनला घेतो ना तवाली चला हा चालेल ए चल रे पुढे चल हा? चल ना पोलीस स्टेशनला सुट्टी झाली ना तुम्ही मागून. नाही 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 थांबा थांबा अजून एक आले दादा ड्युटी सोडून इकडे काय करता कोण तुम्ही
अहो मी यांना घ्यायला आलेले. मी तुम्हाला बघायला गेलते ऑफिसला, मग कंप्लेंट घेऊन आले होते. अच्छा मग ते आमची शेजारची नाही का, आमचं कुत्र्याचं पिलू चोरून नेलं तिने. शेजारची ना. हा मग तिला आवडलं असेल गेलं असेल जाऊन द्या द्या. मग विकत मी आणलं ना. मग इकडे आणलं होतं का? हा मग ते कुत्र्याचं होईल ना. अहो विकत आणलं, कुत्र्यालाच पिल्ल झालेले चोरून नेलं तिने. तुम्ही करायला आणलं होतं मी आणलं होतं 4-5 हजाराला. 4-5 हजार. हा मग ती देत नाही का आता तुम्हाला? नाही ती म्हणते माझं आहे, आणि ते आहे ना दुसरं पिलूला बरोबर मॅच होतं. जोडी आहेत ते दोघं. तिच्याकडे अगोदर घरी नव्हते ना, आमची कुत्रीची डिलिव्हरी झाली. घरी नव्हते. ती म्हणती की तुझ्या कुत्र्याला एकच पिलू झालं पण 2 झालते. मग ती डिलिव्हरीला आली ती. मग तुम्ही काला कुठं जायचं? मला काय माहिती होईन आता. काय म्हणता, माणसं असले तर बोलतात ना दुखत आहे. जनावर कसं सांगणार हो दुखत आहे म्हणून. म्हणजे तिने डिलिव्हरी होताना पाहिलं लगेच घेऊन गेली का? हा आणि मी नंतर आले, मला कळालं 2 झाले होते. हा हा. तिने एक चोरून नेलंय. बाई मग हे असं कसं नेलं का? हा ना, बघा ना आईपासून लेकरू लांब केलं हो. हा अहो, त्या बाईचं नाव काय? सुगंधा. सुगंधा. हा आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव काय? अहो ठेवायचं अजून बारसा घालायचा ना, आजच झालंय. म्हणजे आजच झालं ना आजच नेलं? हा आजच आले मी. तुम्ही कुठे गेलत्या? मी गावात गेलते जरा. तुम्ही नुसतं येणार राहते. तुम्हाला माहिती असताना का आपली कुत्री डिलिव्हरीला गावात गेलते का गावाकडे गेलते? गावात गेलते सकाळी, यायला थोडा उशीर झाला तर झाली तिची डिलिव्हरी. तिने उचलून नेलं. बरं तुम्हाला पोरं सोर आहे ना? हा मग तुमच्याच पोराला ध्यान ठेवायला लावा आणि तेवढं चोरून आणायला लावा तुमचं पिल्लू. ते शाळेत गेले. तुम्ही चला ना, आणा ना. अहो त्यांचंच पिल्लू चोरून आणायची का? बरं शेजारीच राहत्या का तुम्ही? हा बरं येताना येतो मी. हा? कधी? येतो 8 तासात. नको आता चला, ती ऐकत नाही. ती म्हणते माझंच आहे. अहो पण आता मी काय म्हणतो मामा आता या. मला सांगा, तिच्या घरी ना कुत्र ना कुत्री, पिल्ल येणार कुठून? नाही तुमच्याकडूनच. बरोबर ना? बरोबर. मग पिल्लू कोणाचं आहे? माझंच आहे ना. अहो तुमचं नाही तुमच्या कुत्रीचं आहे. ते तुमच्या कुत्रीची. काय राव तुम्ही पण असं चला बोलता ना ना. तेवढं आणून द्या ना चोरून. बाई 8 तास लागेल मला यायच्या आधी केस ते करायचे. हा, याला मला मध्ये टाकायचंय आणि या बाईची केस घ्यायची मला नोंदून. तुम्ही ऐकलंय का लेडीज फर्स्ट? मग मी लेडीज नाही, मग तू कोण आहे? पोरगी आहे, लेडीज नाही का? बस माझी अगं, केस घ्या लग्न पहिले. झालेलं आहे बाई माझं. हा कुठून दिसते लग्न नाही झालेलं? झालं म्हटले ती. मंगळसूत्र मला फिरत पोरं असताना पण झालेलं आहे, लग्न पण झालं. माझं पहिलं ऐकावं लागेल तुम्हाला. नाही होत्या पोरं होत्या तुम्हाला आम्ही काव नाही म्हणलोय. मग चला ना, माझी केस घ्या ना तेवढी. अहो मी सगळ्याच्याच केस घेणार आहे. थोडस वेळ द्यायचा काय मला? सगळ्यांची घ्या पण माझी पहिलं घ्या. ती बाई ऐकतच नाही. नाही मला आहे ना याला पहिले जेलमध्ये टाकायचंय. अहो त्याला नंतर टाका. चल 4 रे. दिवसांनी काय फरक पडतो? बरोबर. हा? 4 दिवसांनी नंतर टाका ना. 4 आठ अहो नाही राहती ते. अहो, माझं ते कुत्री ना नुसतं पिल्लू पिल्लू ओरडू राहिली. अहो. तिला पिल्लू पाहिजे. होय? तुमची कुत्रा बोलती, बोलत बोलती. हा पिल्लू पिल्लू. हा अयो. म्हणजे तिची भाषा समजू शकते मी. अहो साहेब काय ना सॉरी. साहेबासमोर ऐका. तुमच्या समोर चोरीचा विषय करून राहिली तरी तुम्ही शांत उभे. नाही नाही नाही, मी म्हणलं कुत्री बोलती ना, ते म्हणून राहिले. चला बरं साहेब, तुम्ही माझ्या इथे चला. अहो तुम्ही शांत व्हा शांत व्हा. तुमच्या अगोदर यांची केस आहे साहेबा पुढे नोंदलेले. जर मी जर याला जर नेलं नाही तर साहेब मा भोकांडी बसल. भोकंडी हा मग भोकंडी हा डायरेक्ट फायरिंग करते आमच्यावर. तुम्ही जर माझ्यासोबत नाही आलं, मी त्या बाईचं बोकांडी बसन, तिचा जीव घे ना. मग मला आतमध्ये टाकायचं नाही तुम्ही. ए बाबा हे तुम्ही काही भांडण बिंड करू नका. थोडं शांतता जरा. मग तुम्ही चला. येतो म्हटलं तुम्हाला. आता चला ना. तुमचा कुत्र्याचा पिल्लो आणून देतो घाबरू नका. अहो माझं कुत्र्याचं पिल्लू छोटस आहे. बाबा एवढं मोठं कुठं पळून जाणार आहे का? अहो 4 नाही हो दिवसांनी काय फरक पडतो? बरं, एक फोन वाजवतोय. एक मिनिट थांबा. फोन वाजवतोय. मला फोन आला. हा बोला साहेब. जय हिंद. हा पकडले ना आरोपी. त्यालाच घेऊन येऊ राहिलो. त्यात इकडे 2-3 केस आले. पण त्यांना म्हटलं तिकडे ऑफिसला जा म्हटलं. हां लगेच घेऊन येतो त्याला. हो चालेल ठेवतो. हो बाई मी आलो 8 तास तुमच्याकडे. चाल रे. नाही नाही, घ्या पहिले पहिले. तुम्ही माझी- नाही हो, नाही बाई नाही. साहेबाचा फोन आला. माझी घ्या ना, ते चल पिल्लू रे. छोटंसं आहे. घ्या घ्या चालेल. पहिले, चला. चल रे बाई चल. दादा येतो ना. चाल मोकळा येतो ना असं मोकळा. चाल पुढे. आईला एकदा चालला त्या बायाचा आहे ना छाडच लावून टाकतो आता. चला चाल पुढे चाल. गेली ती गेली सगळं. हा चाल. चला